नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे डाळ भाजी किंवा पालक डाळसुद्धा याला म्हणू शकतात. फार झटपट बनणारी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा. त्याच्यासाठी मी इथे पाव कप तुरी डाळ, 1 टेबलस्पून चणा डाळ आणि 1 टेबलस्पून मी इथे मुगाची डाळ घेतली आहे. डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चणा डाळमुळे फार छान स्वाद ह्या डाळ भाजीला येतो आणि थोडी मूग डाळ वापरल्यामुळे डाळ भाजी ही चांगली मिळून येते. 2 ते 3 पाण्याने डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊ. डाळी स्वच्छ धुवून झाल्या आहेत. आता डाळीच्या दुप्पट पाणी आपल्याला इथे घालायचं आहे आणि डाळ ही शिजवून घ्यायची आहे. तुम्ही ही डाळ अर्धा तास भिजतसुद्धा ठेवू शकता. त्याच्यामुळे कुकिंग प्रोसेस ही फास्ट होते आणि कुकरच्या शिट्ट्या ह्या कमी घ्याव्या लागतात. त्याच्या आधी मी एक स्टेप एक्स्ट्रा करते. तिथे डाळीचा फेस मला इथे काढायचा आहे. त्याच्यामुळे डाळीमध्ये दुप्पट पाणी घालून 1 टीस्पून हळद आपल्याला घालायची आहे. हळद घालून डाळीचा वरचा फेस काढून टाकायचा आहे, म्हणजे डाळ ही स्वच्छ होते आणि डाळी अशा स्वच्छ केल्यामुळे शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण हे वाढत नाही. आणि त्याच्यानंतर डाळ आपल्याला कुकरला लावायची आहे. 2-3 डाळीचं मिश्रण पालक डाळीमध्ये वापरलं तर अप्रतिम चवीची ही डाळ भाजी तयार होते. याच्याबरोबर दुसरी भाजी करण्याची गरज पडत नाही. भाताबरोबर, चपातीबरोबर ही डाळ तुम्ही सर्व करू शकता. अप्रतिम टेस्टी आणि झटपट बनणारी ही डाळ भाजी आहे. डाळीचा फेस मी काढला आहे. डाळ ही स्वच्छ झाली आहे. त्याच्यानंतर आपल्याला मूठभर शेंगदाणे डाळीबरोबर शिजवून घ्यायचे आहे. इथे 250 ग्राम पालक स्वच्छ धुवून चिरून मी वापरला आहे आणि तो डाळीमध्ये आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे. डाळ शिजवायला कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या तुम्ही इथे करून घ्यायच्या आहे. माझ्या कुकरला 5 व्हिसल घ्याव्या लागतात. डाळ आणि भात मी एकत्रच कुकरमध्ये शिजवून घेत आहे. 5 व्हिसल झाल्यानंतर कुकर हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. संपूर्ण वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकर उघडून डाळ ही बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. त्याच्या आधी जी डाळ शिजवून घेतली आहे, डाळ आणि पालक आपल्याला रवीच्या साहाय्याने एकसारखा करून घ्यायचा आहे. डाळ आणि पालक एकजीव असा एकसारखा घुसळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, मुगाची डाळ वापरल्यामुळे फार चोथा पाणी असं होत नाही. डाळ ही चांगली मिळून आली आहे. इथे फोडणीसाठी मी एक छोट्या आकाराचा कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे. 1 कट केलेली हिरवी मिरची, आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट मी इथे वापरली आहे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता इथे 1 टेबलस्पून तेल घ्यायचे आहे. पाव टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून जिरं घालून फोडणी करायची आहे. मोहरी फुटली आहे, जिरं चांगलं फुललं आहे. त्याच्यानंतर 1 कट केलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत, हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एक मिनिट झाला आहे. पाव टीस्पून हिंग घालू. पावडर हिंग घातल्यामुळे जरा उशिराच मी इथे वापरला आहे. त्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण आपल्याला इथे कांद्याबरोबर परतायचं. तुम्ही याच्याऐवजी 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालू शकता किंवा 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट असेल तर ती सुद्धा इथे वापरू शकता. 1 ते 2 मिनिटं चांगलं कांदा आणि आलं लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत भाजल्यावर आपल्याला पावडर मसाले इथे वापरायचे आहे. पावडर मसाले घालताना गॅसची आच आपल्याला स्लो ठेवायची आहे, म्हणजे मसाले करपणार नाही.
फार झटपट बनणारी ही डाळ आहे, तुम्ही नक्की करून बघा. कांद्याचा रंग बदलला आहे, सोनेरी झाला आहे. त्याच्यानंतर 3 टीस्पून मी इथे लाल तिखट वापरला आहे. आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट इथे वापरू शकता. अर्धा टीस्पून मी इथे धनेपूड वापरली आहे. त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये चांगला मिक्स करून सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तेलाचं प्रमाण भाजीमध्ये कमी वापरत असाल तर इथे 1 ते 2 टीस्पून पाणी घालून स्लो गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. फोडणी आपली चांगली खमंग आणि चांगली शिजल्या गेली तर डाळीला हा अप्रतिम स्वाद येतो. स्लो गॅसवर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. मिनिटभरानंतर झाकण उघडून आपण चेक करायचे आहे. टोमॅटो चांगले सॉफ्ट शिजले आहे. मसाला चांगला जबरदस्त बनला आहे. आता शिजवून घेतलेली संपूर्ण पालक डाळ ही फोडणीमध्ये घालायची आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे गरम पाणी वापरायचं आहे. अर्धा टीस्पून गूळ इथे मी वापरला आहे. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून गोडा मसाला घालून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालू. स्लो ते मीडियम आचेवर डाळीला उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी आली की डाळ ही खाण्यासाठी तयार आहे. फार चविष्ट आणि जबरदस्त झटपट बनणारी ही डाळ आहे. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खमंग फोडणी करून त्याच्यामध्ये पालक शिजून केलेली डाळसुद्धा माझ्या चॅनलवर रेसिपी उपलब्ध आहे. तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता. डाळ भाजी आणि फोडणीमध्ये शिजवून केलेला पालक डाळ दोन्हीच्या चवीमध्ये फार फरक असतो. दोन्ही डाळी ह्या अप्रतिम चवीला लागतात. परत भेटू. धन्यवाद.